मित्रांनो, मी तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता इथं आपण वांगी पीक घेतले आहे. कोणची वांगी आहे, काय आहे, ते सुद्धा व्हेरायटी सांगणार आहे. बेड करून आपण याची लागवड आहे. हे जे वांगीची व्हेरायटी आहे, हे आहे हर्ष वांगी. जे उन्हाळी पावसाळी आपण जे घेतो ते. आपण उन्हाळी लावली होती ते वांगी आता सध्या चालू आहे, तोडा चालू आहे. आता आपण पावसाळी वांगी लावून पावसाळ्याच्या हिशोबानं हिला लावून कमीत कमी 15 दिवस आहे. 15 दिवस होऊन सुद्धा हे फुलावर सुटलेली आहे. 15 दिवसात का फुलावर सुटलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे फुलं आहे बघा. फुलं धरण्याच्या ह्याच्यात हे बघा. वांगीसुद्धा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ लागलेली बारीक बारीक वांगी. एकट वांगी लागून राहिली आहे. सध्या सुरुवात आहे. हे पूर्ण आपण ऑर्गॅनिक घेतो विदाऊट केमिकल. याच्या आधी मी व्हिडिओ बनवला आहे वांगीचा, भेंडीचा, मिरचीचा. तुम्हाला ऑर्गॅनिक भेंडीसुद्धा दाखवणार, ऑर्गॅनिक वेलवर्गीय भाजीपाला जसे काकडी झाला, दोडका झाला, कारली झाला. 2 प्रकारे दोडका, एक धारीवाला, एक बघ चोपडा दोडका येतो. हे तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवणार. हे लागवड करून झालेली आहे म्हणून व्हिडिओ करत आहे. हे बघू शकता वांगी तुम्हाला दाखवून लागलेली वांगी. हे बघा, अशा प्रकारे वांगी लागलेली आहे. ना रोग ना काही. याच्यावर आपण पूर्ण ऑर्गॅनिक करतो. जसं की निंबोळी अर्क झालं, ताक अंड संजीव, ताक आणि त्रिफळा चूर्णाची फवारणी वगैरे आपण ते करतो. ड्रिंचिंग करतो. सर्व आपण ऑर्गॅनिक औषधाची फवारणी ड्रिंचिंग करतो. मला ऑर्गॅनिक मिरचीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवतो. पूर्ण ऑर्गॅनिक आपला प्लॉट. आपण कोणतंच रासायनिक औषधं वापरत नाही. इवन खतंसुद्धा आपण याच्यात वापरत नाही. मी पूर्ण केमिकल विरहित शेती, जे सेंद्रिय शेती म्हणते, सुभाष पाळेकर झालं, त्यांच्यासारखी शेती पूर्ण ऑर्गॅनिक याच्यावर चालू आहे आपली. इथं सुद्धा वांगी लागली, बारीक वांगी. तुम्हाला आता मिरचीचा प्लॉट दाखवतो. ऑर्गॅनिक मिरची, ऑर्गॅनिक टोमॅटो ते सुद्धा दाखवणार आहे. आता ते मिरची आणि टोमॅटो आपल्याला कमीत कमी 10 ते 12 दिवस 10 दिवस झाले लागवड करून. त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आता व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकते पूर्ण मिरचीचा प्लॉट आहे. याची दिसून येईल, हे पूर्ण मिरची लावलेली आहे. उन्हामुळे जरा पिवळसर दिसत आहे, पानं वगैरे पिवळसर पडले आहे. याच्यावर सुद्धा आपण पूर्ण घरगुती औषधं ऑर्गॅनिक म्हणजे घरी जे बनवतो तेच केलेले आहे मी सर्व. जसं पपईपासून बनते, केळीपासून बनते, संत्र्यापासून झालं. आपण याच्या सर्व औषध आपण कशाचं, फक्त गुळाचा जो देशी गुळ येतो, चिकटवाला काळा गुळ, याचा आपण उपयोग करतो. याच्यात कोणते औषध बनवताना हे जी मिरची आपण लावली आहे बरोबर 3 फूट अंतर ठेवलं आहे. म्हणजे 2 बेड टू बेड अंतर 3 फूट आहे आणि 2 झाडीतलं अंतर 1.5 फूट आहे. 1.5 फूट आपण 2 झाडीतलं अंतर ठेवलं आहे. कारण की काय होते, पुढे चालून जेव्हा मिरची मोठी होते तेव्हा घेर करते. मग ते कसं होते, दोन्ही झाडं हे होते, गुंफले जाते. मग मिरची तोडायला आपल्याला त्रास जातो, काही जातो. त्याच्या हिशोबाने आपण हे 3 फूट बेडमधलं अंतर आणि 1.5 फूट झाडामधलं अंतर. याला आपण ड्रीपसुद्धा टाकले. सध्या ड्रीप आपण लावलेली नाही आहे, कारण की माझा ड्रीपची आपण नाली करणं ठेवलं. कारण की ड्रीप होती पहिले वरून घेतली. आम्हाला त्रास होत होता. म्हणजे जे आपण लागवड करतो किंवा वाही करतो, काही करतो, याला ड्रीप अडत होती. पाईप फुटायची, फुटफाट हे चालू होतं. आपण अंडरग्राऊंड करून ड्रीप टाकणीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आपलं सध्या ड्रीप आपण लावलेली नाही आहे. याच्यात 4-5 दिवसांनी ड्रीपसुद्धा लावून ड्रीपनी खतं देऊ. ह्याच्या आपण रेन पाईपचा उपयोग करतो पूर्ण पाणी देण्याकरिता. पटपाणी आपण देत नाही. उन्हाळ्याचं सुद्धा लावून जरी दिलं आपण, दिवसभरी आपण नसलं तरी रेन पाईप कसं ओलाचं ओलं होत राहते. आपलं दुसरंही काम चालते, सोबत हे पाणी ओलं निघते, सर्व निघते. ते म्हणजे इकडे ऑर्गॅनिक भेंडीसुद्धा आहे. लाल भेंडी, जांभळाच कलर राहतो आणि ते लालसर येते. ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे आपली, बिना केमिकलची. हे पाहू शकता, हे लाल भेंडी. हे जे तुम्हाला जास्तच लालसर दिसून आपण हे बियाणं कैला ठेवलं, म्हणजे याचंच बी तयार करून परत पुढल्या वर्षी म्हणा किंवा दुसऱ्या हे झाल्यावर परत आपण हिवाळ्यात लागवड किंवा पावसाळ्यात लागवड करू याची. अशा प्रकारे तासाची लागवड केली आहे. 800 ते 900 रोपं आपण मिरचीची लावलेली आहे. आपली जुनी मिरचीसुद्धा चालू आहे, ते सुद्धा हे परत नवीन लावले. म्हणजे आता कसं होईल, आता हे मिरची पावसाळ्यानंतर जरा कमी तोडा निघन. मिरचीचा म्हणा, टोमॅटोचा म्हणा. पण आपण टोमॅटो डबल लागवड केली आहे.
टप्प्याटप्प्यानं पिकाची लागवड केली. म्हणजे कसं टोमॅटो झाली की मिरची, मिरची झाली की परत मिरची, असं आलं पाहिजे. म्हणजे कोणचंच आपलं पीक जे बंद नाही राहिलं पाहिजे, 12ही महिने ते पीक येत राहिलं पाहिजे. पण थोड्या थोड्या प्रमाणात सर्व पिकाची लागवड करतो, म्हणजे मी करत आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण लावले. इकडे आपण आधी लावली होती पण याच्यात नळ्या टाकून आहे. आधीचे बेड आपले तयार होते काही, पण आपण याच्यात नळ्या टाकून ठेवले. बघा इथं गवार आहे. हे देशी गवार, जी आपली जुनी गवार होती देशी, गावरान बियाणे गवारीचं. हे पूर्ण गावरान पद्धतीनं गावरानी बियाणे. जसं जाडणी जे मार्केट आहे त्याच्यापेक्षा बारीक शेंग राहते. कधी कधी आपल्या एका मोठ्या एवढी शेंग राहते ह्याची. अशा प्रकारे आपण हे भेंडी आहेत आपली. बघा लाल भेंडी आहे. बघा इकडे हिरवी भेंडीसुद्धा लावलेली आपण. याचं आपण बियाणे, हे जे काही जड झालेले भेंड्या जे दिसून आले, हे जेवढे जरड झालेले भेंड्या लाल आणि हिरव्या, याचं आपण बी करणार आहोत. बियाणं तयार करून आपणच परत लागवड करू. हे गेल्यानंतर याचं भर गेल्यानंतर, म्हणजे पूर्ण पीक झालं, याचं सीझन संपल्यानंतर, पिकाचा जो कालावधी आहे, जे लावण्याचा कालावधी आहे तो संपल्यानंतर परत याची लागवड. म्हणजे कसं होईल, मी आपल्या सर्व घरचं आपल्याला तयार करणार आहे. बघू शकता हे जे आपली जुनी वांगी आहे, जे आपण नोव्हेंबरमध्ये जे लावली, 17 नोव्हेंबरच्या दरम्यान माझी लागवड आहे वांगीची म्हणा, टोमॅटोची म्हणा, सर्वांची. वांगी अजून चालू आहे माझी. थोडी लेट केली होती मी लागवड, म्हणून वांगी अजूनही येऊन. हे बघा कशा प्रकारे घेर केला आहे. हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. याच्यातसुद्धा आपण ऑर्गॅनिकच फवारणी दिली आहे. याच्यात ना कीड आली ना काही. फक्त एकच दुक्कट वांगी आपल्याला टोचलेली दिसली आहेत. त्यात बाकी काहीच नाही आहे. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला माझ्या ऑर्गॅनिक शेती जे काही करतो त्याच्याबद्दल तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व माहिती मिळेल. जेणेकरून तुम्हाला पण प्रेरणा मिळेल नवीन प्रयोग करून पाहण्याचे. जसं की मी आपले प्रयोग चालू आहे. जे सक्सेस झालं ते आपण करतो. हे बघा समोरचे दिसून हे शेडनेट आहे. हे शेडनेट दिसून याच्यावर आपण पालेभाज्या घेऊन आलो. जसं की पालक झालं, मेथी झालं, सांबार झालं, शेपू झालं आणि मुळा झालं. याची आपण याच्यात आतमध्ये लागवड केलेली आहे. मी फेकीव पद्धतीने घेतो. फक्त मुळा आपण बी टोचून हे केलेलं आहे. एक बी टोचलेलं आहे मुळाचं. तशा पद्धतीने आपण लागवड केली याच्यात. हे पण सुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघ. इकडे सुद्धा आपण वांगी लागवड केली आहे. याच्यामध्ये आता आंतरपीकसुद्धा शेवग्याची झाडं आधीच लावले होते. हे पण ऑर्गॅनिक आहे. याची वाढ चांगली आहे. जे याच्या आधी वांगी दाखवली सगळ्यात बारीकवाली, ते आणि ही वांगी सोबत लावलेली आहे आपण. आणि काढताना आपण टिश्यू कल्चर सागाची झाडं लावले. याला कमी 6 महिने झालेले सागाच्या झाडाला लावून. किती छान प्रकारे वाढ झाली आहे. 8-9 फूट झालेले आहे काही झाडं 5-6 फूट आहे. वाढ चांगली आहे पूर्ण. हे आपण ऑर्गॅनिक घेऊन हे सुद्धा एक शेडनेटच आहे. हे वेगळं शेडनेट. याच्यातलं जे काही पीक आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सध्या याच्यात कोणतंच पीक लावलेलं नाही आहे. उन्हाळा असल्यामुळे आपण सध्या हे घेऊन आलं आहे, म्हणजे सुकू देऊन आलं. आतली माती वगैरे कडक जी आलेली आहे ते भुसभुशीत करून त्यात आपण खतं वगैरे टाकून परत तिला तयार करणार आहोत. मग त्यात पीक लागवड करू. हे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल ऑर्गॅनिक शेतीबद्दल, जसं की वांगी झालं, मिरची झालं, टोमॅटो दाखवलं नाही, पुढच्या वेळेला टोमॅटो दाखवेलच. जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये काही माहिती पाहिजे असेल, कोणते फवारे करतो, काय डोजेस आहे, काय नाही, सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देईल. कोणत्या प्रकारे फवारे, किती प्रमाण ठेवायचं, काय ठेवायचं ऑर्गॅनिक. असं जसं आपण अंड संजीवक वापरतो, त्याचं डोजेस काय ते सर्व सांगेल. बेलफळ जे राहते, बेल लहान घ्या किंवा मोठे घ्या, त्याच्यापासून जे पोटॅश बनते, कसं बनवायचं, काय बनवायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती देईल. तर पाहिजे तर मला कमेंट करा. पळसाची जे फुलं राहते त्याच्यापासून सुद्धा पळसापासून सुद्धा बनते एक औषध बनते सुद्धा तुम्हाला दाखवेल. पण ते कसं राहते, पळसाची फुलं आपल्याला सडवून ठेवावं लागते. त्याच्यात गूळ टाकावं लागते. सर्व याच्यात गूळ टाकावं लागतो. गूळ टाकून तेच आपल्याला वापरायला जातं. चिकट गूळ घ्यायचा, कधी काळा गूळ, दारूचा पण तो गूळ. जर व्हिडिओ आवडला असेल कृपया करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतर लोकांना. माझ्या या चॅनलवरची तुम्हाला नवीन माहिती पाहता येईल.
तुम्हाला आवडल्यास कृपया करून सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.